नमस्कार मित्रांनो, तर नागलीचे पापड या आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपला जो ब्लॉग राहिला होता तो आज मी इथे दाखवते तुम्हाला. हे बघा, तर पापड आपल्याला करायचे यासाठी आपल्याला साधं मीठ, हा पापड खार, हिंग आणि जिरे आणि अजवाईन यांची पावडर, जाड भरडी पावडर हे आपल्याला लागणार आहे. तर पाण्याला आधी तुम्हाला उकळी द्यायची आहे आणि मग पाणी चांगलं उकळलं की मग त्याच्यामध्ये तुम्हाला पीठ टाकून पिठासोबत हे सगळं जे काही मिश्रण आहे तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे हे लाकूड. तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं लाकूड आहे ते काय म्हणता हे सांगा लवकर. तर ह्या लाकडाने आपल्याला ती जी खिशी होईल ती आपल्याला अशी हलवून घ्यायची आहे. हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे मस्त. एवढं पाणी ठेवायचं आहे, तुम्हाला जास्त पाणी नाही ठेवायचं, नाहीतर मग तुमची खिसी जी आहे ती असं होऊन जाईल. त्यामुळे थोडं पाणी तुम्ही काढून घ्या आणि मग नंतर हळूहळू थोडे पाणी त्याच्यात टाकत राहा. तर पापड खार तयार करताना आपल्याला हा जो मसाला आहे तो मसाला पहिल्यांदा उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा. जिरे ओवा पावडर, त्यानंतर हिंग, साधं मीठ आणि पापड खार 1 वाटी. या मसाल्याला पण तुम्हाला उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा किती मस्त वास येतो आहे या मसाल्याचा. आणि मग हे बघा, हे चाळून घेतलेलं पीठ आहे. पहिल्या दिवशी आम्ही नागलीच्या पिठाचे केले ते. आज त्याचा जो काही कोंडा होता तो कोंडा आणि त्यात थोडेफार तांदूळ दळून टाकलेले आहेत. हे बघा किती मस्त, आता मस्त पाण्यावर आता हे पीठ पूर्ण लागलेलं आहे. ते बहुतेक आपल्याला आता हलवून द्यावं लागेल. हे बघा पाणी बघा कसं उकळत आता वरती आलेलं आहे. ज्वालामुखी फुटल्यासारखं ते बाहेर येत आहे. आणि मग लाटण्याने तुम्हाला अशी फोड करायची, म्हणजे त्याच्यातूनही तुमचा पाण्याचा ज्वालामुखी बाहेर येईल. ए, काय करते अनुष्का? कुठे तू? तू पापड्या करायला गेली होती ना, आता परत खाली चालली का? जा मग मी पापड्या बघून येतो. मग चल पुन्हा खाली घेऊन आई तिथं शांत बसायचं. तर मित्रांनो, त्या दिवशी आपण ज्या पापड्या केल्या होत्या तर त्या ज्या पापड्या फेल गेल्या होत्या. आज बघू कशा झाल्या पापड्या. बघा, ह्या त्या दिवशीच्या पापड्या होत्या. तर त्यातल्या काही पापड्या ह्या अशा जाड झाल्या होत्या आणि काही पांढऱ्या फटक झाल्या होत्या. तर गुठाळ्या राहिल्यामुळे काही पापड्यांमध्ये त्या अशा दिसत आहे मध्ये. हे बघा, सासू सुनांनी आज इकडे मस्त पापड्या केलेल्या आहे. हे किती पापड्या झाल्या अनुष्का? मस्त बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 27 28 9 30 33 पापड्या केल्या. तू दाबल्या का अनुष्का पापड्या? तू मशीननी तयार करत होती का? आणि आजी काय करत होती? हे बघ, आजी आली बघ, त्या दिवशीच्या पापड्या घेऊन आली. तर इथेच या सगळ्या पापड्या वाळत टाकायच्या आहे. त्या दिवशी आम्ही जे वडे टाकले होते. हे आमची झाडे आहे. हे बघा. काय झालं? बाबा खाली गेले, गेली पळाली. जायचं तुला? बाबाकडे जायचं का बरं? इथंच बैस ना, आपण दोघं खेळू ना इथं त्या दिवशी सारखं. तुला जुजूमध्ये बसायचं का? बाबाकडे जायचं.
बाबाकडं का जायचं? तुला म्हटलं चांगल्या पापड्या करू लाग तर लागत नाही. तू गेली का बाबा? चला आपण जाऊ बाबाकडं. हे बघा आता इथं पापड तयार करायचं काम चालू झालं आहे. याला म्हणतात लाटी. ही लाटी तुम्हाला इथं ठेवायची आहे आणि कागदावर कागद ठेवला की बस मशीन ठेवा आणि दाबा. हे बघा हे झालं. आता याच्यात आपण एक आयडिया अशी करायची, आपण एका दगडात 2 पापड मारायचे. एक इथं, हा दगड इथं ठेवला इथं, आणि हा झाला आता परत दुसरा पापड. हे बघा हे झाले एका कागदात 2 पापड. बस हे असेच घ्यायचे आणि असेच तिकडं वाळत टाकायचे. हे अशा लाट्या. अनुष्का काय करते? पाणी खेळती. काल पाणी खेळून तर झालं नाही का अजून काम? हे बघा हे असं पापडाचं जे पीठ आहे ते घेतल्यानंतर हे मळून घ्यावं लागतं. मळलं की मग ते मऊ होतं आणि मऊ झालं म्हणून मग त्याची अशी मस्त लाटी जी आहे ती तयार होऊन जाते. हे बघा. आणि मग त्याला थोडंसं तेलाचा बोट लावून मग ही लाटी तयार होऊन जाते. इकडं अनुष्काचे बादली भर काहीतरी चाललंय वाटतं. हे काय केलं तू ते? इकडे सगळ्या पापड्या वाळत घातलेल्या आहेत. साधारणपणे 200 ते 250 पापड्या झालेल्या आहेत. अनुष्का ग्लासमध्ये काय भरलंय? तू काय सरबत बनवते का साबणाचं? दाखव बरं कशी करते तू. अच्छा मग हे बघा सगळे अनुष्काचे आज कपडे धुवून झालेले आहेत. वा 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 वा. काय बनवलंय तू? सूप बनवलं? सूप नाही, थांबा तुम्ही काय बनवते इतर बघा. आणि मी रस बनवला. अच्छा उसाचा रस आहे का? वा 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 वा. कोणाला प्यायला द्यायचं तू? पप्पाला. अरे राम. नाही मला नाही चालत. मला तो गोड रस नाही चालत. झालं पिऊन झाला माझ्या. दे ठेवून आता. नाही. अरे सरबत घेऊन जा ना. हे बघा तुम्हाला एक आता जादूची गोष्ट दाखवतो मी. हे आहे लिंबाच्या सालीचे लोणचे. हे काय केलं होतं मी, फक्त दररोज आपण लिंबू जेव्हा वापरतो तेव्हा वापरून झाल्यानंतर पिळून झाल्यानंतर त्याची जी साल असते ती दररोज थोडी ती साल तुम्हाला गोळा करायची आहे. आणि एक बरणी घेऊन त्याच्यामध्ये साखर, मीठ, त्याच्यानंतर आपले काळे मीठ आणि जिरे ओवा पावडर याचे मिश्रण तुम्हाला काय करायचे आहे त्याच्यात टाकून ठेवायचे. आणि त्याच्यात तुम्ही फक्त दररोज साली टाकत जा. एकदम चविष्ट असे हे लिंबाचे लोणचे तयार होते. मग ऐ तू काय करते रे? चल खाली.